हॅलो हाय फ्रेंड्स, आज आम्ही बनवणार आहे दाळबट्टी। त्याच्यामध्ये साहित्य घ्यायचे मोहरी, ओवा, मोहरीने ओवा घ्यायचा, त्याच्यानंतर सोडा घ्यायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर 2 चम्मच तेल टाकायचं आणि त्याला व्यवस्थित हे करून घ्यायचे, मोरून घ्यायचं। हे बंद करायचं। इथं आपलं आता पीठ मळणं झालं आहे। आता गोळे गोळे तयार करायचे। इथं आपले गोळे तयार झालेले आहे। आता ती उकळत्या पाण्यात टाकायची, सोडायची आहे। पाण्याला उकळी आली आहे चांगली। हळूहळू सोडायचे, ते चटका बसू नये म्हणून। आणि पाण्यामध्ये सुद्धा तेल टाकायचं, खाली तळाला लावून द्यायचं पातेल्याच्या ह्याला, म्हणजे ती चिकटणार नाही। पाणी सम प्रमाणात घ्यायचे आहे। चांगल्या झालेल्या आहे। इथं आपल्या दाळबट्ट्या चांगल्या झालेल्या आहेत, चांगल्या व्यवस्थित फुगलेल्या आहेत। बघून घ्या तुम्ही, अशा व्यवस्थित करून घ्यायच्या। आता काढून घ्यायच्या त्या आणि काढल्याच्या नंतर थोड्या वेळ सुकून द्यायचे। बंद कर का। आता इथं कट करून घ्यायचे आहे। त्याचे एका याचे 4 भाग करायचे आहे। या अशा पद्धतीने कट करायचे आहे। तिथं दाळबट्टे कापलेले आहे, अशा व्यवस्थित कापून घ्यायचे आहे त्या। आता त्यात तळून घेऊ आपण। आता मी याच्यात तेल टाकलं आहे, तेल व्यवस्थित कडक होऊन द्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये दाळबट्टी सोडायची आहे, म्हणजे बट्टी सोडायची आहे। व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे तेल। इथं आता मी बट्ट्या सोडत आहे तेलामध्ये। कच्च्या पण नाही ठेवायच्या आहे, दाळबट्ट्या व्यवस्थित होऊन द्यायच्या आहे, परतून द्यायच्या आहे। हे बघा आता तळणे झाले आहे, कशी एकदम कुरकुरीत किती मस्त झालेले आहे दाळबट्टी। आणि आता अजून डाळ तयार करायची आहे। आता डाळाची पण रेसिपी सांगते मी तुम्हाला।